विधान परिषदेसाठी भाजपच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर. पक्षश्रेष्ठींकडे 48 नावांची यादी दिली होती. महायुतीमध्ये रायगडमधल्या जागेवरून तणाव कायम. एकनाथ शिंदे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. रायगडमधून महेंद्र दळवी माघार घेणार नसल्याचे संकेत. महायुतीमध्ये नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये होती जोरदार रस्सीखेच. नरेंद्र दराडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी. संभाजीनगर विधान परिषदेसाठी भाजप विरुद्ध उबाठा लढत. उबाठाकडून देवयानी पाटील डोणगावकरांना उमेदवारी. भाजपकडून संभाजीनगरमधून भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाटांना संधी. विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस. चक्क खासदाराच्याच घरी चोरी. खासदार संदीपान भुमरेंच्या घरी चोरी. चोरट्यानं बंगल्यात शिरून पळवला मोबाईल. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 42 रुपयांनी वाढ, तर 5 किलोचा सिलेंडर सुद्धा 11 रुपयांनी महागला. पुणे जिल्ह्यामध्ये आज वादळी पावसाची शक्यता. मेघगर्जन आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलावर. कच्चं तेल प्रति बॅरल $93. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भावगीतांची सम्राज्ञी हरपली. संगीत क्षेत्रावर शोककळा. गुजरात टायटन्सला हरवत आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन. 5 गडी राखत मिळवला विजय. चेसिंग किंग विराटची नाबाद 75 धावांची निर्णायक खेळी. विजयानंतर रात्रभर आरसीबीच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन. आरसीबीच्या खेळाडूंकडून हॉटेलमध्ये एकच जल्लोष. विराटचा डान्स तर पाटीदारनं वाजवला ढोल. माही रोहितच्या पंक्तीमध्ये आता पाटीदार सुद्धा. आयपीएलचं विजेतेपद सलग दुसऱ्यांदा जिंकणारा तिसरा कर्णधार बनला रजत पाटीदार.